नमस्कार, मी सागर जोशी. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतलेत, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय, याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारनं एक अत्यंत ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत पूर्वी असलेली 50,000 रुपयांच्या लाभाची अट आता पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. पात्र शेतकरी बांधवांना आता थेट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाईल, अशी अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आहे. आतापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे. हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील लाखो थकबाकीदार आणि आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला खूप मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या योजनेची तांत्रिक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असून सुधारित कर्जमाफीचा हा लाभ थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक कर्ज खात्यात जमा होणार आहे. मुंबईतील आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या विशेष माहितीपटाचा प्रीमियर शो उत्साहात पार पडला. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमानं या 22 मिनिटांच्या देखण्या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. वारी ही देशातील सर्वात प्राचीन भक्ती परंपरा असून ती महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. हा माहितीपट मराठी, हिंदी, इंग्रजीसह एकूण 8 भाषांमध्ये डबिंग करण्यात आलाय. डिस्कव्हरीच्या 9 उपग्रह वाहिन्यांवरून त्याचं जागतिक स्तरावर प्रसारण देखील केलं जात आहे. डिजिटल युगातील या महत्त्वपूर्ण दस्तऐवजीकरणामुळे महाराष्ट्राचा अलौकिक वारी सोहळा आणि समतेचा संदेश आता जागतिक स्तरावर पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. सीमा भागातील मराठी बांधवांच्या न्याय हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी लढा सुरूच ठेवेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली आहे. या बैठकीला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयातील सीमा प्रश्नाची सुनावणी लवकर सुरू व्हावी यासाठी राज्य सरकारतर्फे आवश्यक अर्ज दाखल करून वरिष्ठ कायदेतज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. तसंच कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर दाखल झालेल्या खटल्यांसाठी लागणारा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार असून त्यांना सक्षम कायदेशीर मदत दिली जाईल. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि इतर वरिष्ठ लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नर्मदा प्रकल्पाबाबत 4 राज्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटलाय. महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या हिश्श्याच्या 5 TMC पाणी उकाई धरणामधून उचलण्याबाबत गुजरात सरकारनं अनुकूलता दर्शवली आहे. उर्वरित 5 TMC पाणी नर्मदा तापी डायव्हर्जन स्कीम मधून मिळणार आहे. या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा लाभ होणार आहे. मुंबईतील विधान भवन इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यातील सिन्नर MIDCच्या विविध विकास कामांचा आणि प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सिन्नर परिसरामधील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती, प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करणं आणि विविध शासकीय विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. प्रशासनानं युद्धपातळीवर तातडीनं कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर इथं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आयोजित बोधगया दर्शन रेल्वे यात्रेचा हिरवा झेंडा दाखवून उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या विशेष यात्रेसाठी निघालेल्या सुमारे यात्रेकरूंना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मोफत प्रवास तिकिटांचं वाटप देखील करण्यात आलं. भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे मुख्य प्रेरणास्त्रोत असलेल्या बोधगया क्षेत्राचं दर्शन घेण्याची ज्येष्ठ नागरिकांची इच्छा पूर्ण व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं ही योजना सुरू केली आहे. यात्रेकरूंमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. नमस्कार.